महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनी आणि बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मयोसे क्रीडा करंडक 2026 या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मयोसे ज्ञान मंदिर कळंबोली या शाळेने पटकावले। यासह फिरता करंडकाचाही मानही त्यांना यावेळी मिळाला। या स्पर्धेचं हे 14वं वर्ष आहे। प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही 3 दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडली। आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला। माझा जो प्रवास आहे आणि खेळांनी मला काय दिलं तर त्यापैकी मला ज्या 3 गोष्टी वाटतात खूप महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करते। चालेल? पहिली गोष्ट म्हणजे मी टीम स्पोर्ट खेळते। तुम्ही सगळे इथेही टीम स्पोर्टच खेळलात। तर पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वतः जिंकलेच पण माझ्या टीममध्ये कोणी कोणी चांगलं केल्यावर मी एन्जॉय केलं। असं केलं का? किती लोकांनी केलं? शाबास। पहिली सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी आहे की आपण जशी स्वतःची सक्सेस किंवा स्वतः चांगलं केल्यावर एन्जॉय करतो तसं आपल्या टीम आपल्या मित्रमैत्रिणींनी चांगलं केल्यावर आपल्याला एन्जॉय करता आलं पाहिजे। दुसरी गोष्ट स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे। सगळ्यांना माहिती आहे की आपण किती एफर्ट्स दिलेत आणि आपण अजून काय चांगलं करू शकतो। तिसरी गोष्ट जे शिक्षक आहेत जे गुरु आहेत आपले ते आपल्याला 4 गोष्टी चांगल्या सांगतात। आपले पालक वर्ग आहे तर आपल्याला त्या ज्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी आहेत पण आपल्याला करणं अवघड जातं तर त्या गोष्टी पण आपण केल्या पाहिजेत। आणि महत्त्वाचं म्हणजे खेळ हा आपल्याला एन्जॉय करायला आवडतोच पण खेळ आपल्याला एक चांगला माणूस म्हणून पण घडवतो। जेव्हा कधी तुम्ही कुठेही जाल आयुष्यात काही पण काम कराल ग्राउंड असेल वर्ग असेल घरी असेल तर ॲटलिस्ट प्रत्येकाने तो एफर्ट करा की 1% का होईना आपण बेटर माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे। मला वाटतं या 3 खूप इम्पॉर्टंट क्वालिटी आहेत। यावेळी मयोसेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। 3 गोष्टी सांगितल्या त्या 3 गोष्टी लक्षात ठेवून मगच आपण आपलं बक्षीस घ्यायला जावं। आपण जो खेळ खेळतो त्याच्यावर आपली निष्ठा असतं त्याच्याविषयी प्रामाणिक असतं गुरुजनांनी दिलेला सल्ला किंवा केलेलं मार्गदर्शन याचाही आपण निश्चितपणे उपयोग करून घेतला पाहिजे। आत्ता ज्या वयोगटाच्या या स्पर्धा गेली अनेक वर्ष मयोस घेते हा वयोगट हा नेहमी खेळतच असतो। खेळायला जा असं आपल्यापैकी कोणाला सांगावं लागत नाही परंतु अभ्यास करायला सांगावं लागतं। परंतु आता पुढच्या काळामध्ये या दोन्ही गोष्टी 50-50% आपल्याला केल्या पाहिजेत। तर खेळांना खूप चांगलं भवितव्य आहे। कदाचित पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकतात। आपल्याकडे त्याचं आयोजकपद येईल त्यावेळेस समोर बसलेले आहेत तुम्ही सर्व आजचे विजेते आणि त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन देणारे अन्य सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हे त्या ऑलिम्पिक गेममध्ये कुठे ना कुठे निश्चित चमकतील असा विश्वास वाटतो। यामध्ये मुले व मुली या गटात सूर्यनमस्कार लंगडी डॉजबॉल आणि गोल खो खो या सांघिक मैदानी स्पर्धा झाल्या। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली। सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलांमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली पब्लिक स्कूल कळंबोली दामोदर शंकर रेणाविकर विद्यामंदिर अहिल्यानगर तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली पब्लिक स्कूल कळंबोली बालविकास मंदिर सासवड। लंगडी स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती इंग्लिश मीडियम स्कूल शिरवळ ह.ग. देशपांडे बारामती तर मुलींमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल शिरवळ निर्मला देशपांडे विद्यालय बारामती विद्यामंदिर बेलापूर। डॉजबॉल स्पर्धेत मुलांमध्ये विद्यामंदिर बेलापूर ज्ञानमंदिर कळंबोली निर्मला देशपांडे विद्यालय बारामती तर मुलींमध्ये बालविकास मंदिर सासवड निर्मला देशपांडे विद्यालय बारामती इंग्लिश मीडियम स्कूल शिरवळ। तर गोल खो खो स्पर्धेत मुलांमध्ये निर्मला देशपांडे विद्यालय बारामती ज्ञानमंदिर कळंबोली इंग्लिश मीडियम स्कूल शिरवळ तर मुलींमध्ये ज्ञानमंदिर कळंबोली निर्मला देशपांडे विद्यालय बारामती असे अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक बालविकास सासवड यांनी पटकावला। सर्जनशील न्यूज